आबा आज सांगोल्यामध्ये महाराष्ट्राचं दैवत राजे शिव छत्रपती यांचा पुतळ्याचं आगमन झालेलं आहे. आता मोठ्या प्रमाणात सोहळा होणार आहे थोड्या वेळात. तर काय भावना आहेत आबा, तुम्ही आता स्वागत केलं पुतळ्याचं? आपण म्हणालात की महाराष्ट्राचं दैवत, परंतु छत्रपती शिवराय हे अख्ख्या जगाचं दैवत होते आहेत आणि चिरंतन ते राहणार आहेत. सांगोलेकरांची एक भावना होती की आपल्या राजाचं एक स्मारक आपल्या सांगोल्यामध्ये व्हावं आणि आपल्यातल्या सगळ्या तरुण मंडळींनी एक कमिटी स्थापन केली 10 वर्षापूर्वी आणि 10 वर्ष आमच्या सगळ्या तरुण मंडळींनी, त्यामध्ये अरविंद केदार असतील, बापू भाकरे असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, या सगळ्या सहकार्यांनी मिळून लोकवर्गणीतून, त्याचबरोबर लहान मुलींनी खाऊला दिलेल्या पैशातून, गोरगरीब जनतेच्या, कष्टकरी जनतेने आपल्या कमरेची गाठ सोडून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला वर्गणी दिली आणि अशा ह्या सगळ्या कष्टकरी जनतेच्या पैशातून एक पुतळा या ठिकाणी आज सांगोल्यामध्ये साकार होत असताना भव्य अशी मिरवणूक आत्ता सांगोल्यामध्ये छत्रपती शिवरायांची सुरू आहे. मी आत्ता मिरवणुकीला मानवंदना देऊनच या ठिकाणी आलेलो आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्रालाच नव्हे, संबंध हिंदुस्थानलाच नव्हे, संबंध जगभराला आदर्श देणारे छत्रपतींचा पहिला पुतळा आपल्या व्हिएतनाममध्ये, संबंध जगभरामध्ये पुतळे आहेत, भारतामध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेतच, परंतु अशा पद्धतीचा राजा होणे नाही. या राजांची चिरंतन आठवण आपल्या सांगोलेकरांनी आज या ठिकाणी हा ठेवा जपलेला आहे आणि मी या कार्यक्रमाला मनापासूनच्या शुभेच्छा तर देतोच, नतमस्तक होतोय. या राजांच्या पुतळ्यांना माझ्या सांगोलेकर नव्हेच तर संबंध महाराष्ट्राला, संबंध हिंदुस्थानला याची स्फूर्ती आणि प्रेरणा पुन्हा एकदा नव्या जोमाने मिळणार आहे आणि तरुण मंडळींना एक आदर्शसुद्धा आपल्या डोळ्यापुढं ठेवता येणार आहे. धन्यवाद. Hello.